काल परवाकडे तुम्ही बघितलं का ते घटनाबाह्य मुख्यमंत्री कसे फिरत होते स्टेजवर? काय विचारत होते? पैसे पैसे आले का, आले का तुला आले? त्याचे आता 72 माळ्यावर पोचले तर अजून किती वरती जातील माहित नाही. जॅकेट बनवून ठेवलं होतं 2 वर्ष, मंत्रीपद मिळेल मिळेल मिळेल. त्यांचा पण विश्वासघात या घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी केला. आज त्यांना सांगत आहे, या घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना आज इथून सांगत आहे मी, तुमचं सरकार येत नाही म्हणजे नाहीच, हे मी तुम्हाला शब्द देतोय. नमस्कार, मी धनश्री देशमुख आणि आपण पाहत आहात प्रेस मराठी. ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी प्रेस मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा. लोकांना आता फसव्या स्कीम सुरू केलेल्या आहेत. आज आपण टाइमाला राखी बांधली सगळ्यांनी, पण आपल्याला देखील फसवण्याचा प्रयत्न होत आहे. आपण फसणार आहात की नाही हे महिलांनी ठरवायचं आहे. कारण एका बाजूला आपण पाहतोय शेतकऱ्यांना आधी जे सांगितलं होतं PM किसान योजना, सन्मान योजना वगैरे 6,000 रुपये येणार होते. येतात का कोणाच्या खात्यात 6,000 रुपये? 25 रुपयाचा चेक कोणी काढते, कोणी 500 रुपयाचा चेक काढते. मदत पण जी येते पंचनामे होऊन जी काही मदत येते, काही अवकाळी पावसाला वगैरे नंतर किती 2-5 रुपयाचे चेक येतात. शेतकऱ्यांना कोणी आज मदत करत नाही, त्यांना वाऱ्यावर सोडलेलं आहे, तरुणांना वाऱ्यावर सोडलेलं आहे. आणि मग फसवायचं कोणाला? तर महिलांना फसवायचं, महिलांना म्हणून आता लाडकी बहिणा, लाडकी बहीण ही योजना आता आपल्या महाराष्ट्रात आणलेली आहे. पण तुम्ही विचार करायचा आहे, तुम्ही प्रश्न विचारायचा आहे. काल परवाकडे तुम्ही बघितलं का ते घटनाबाह्य मुख्यमंत्री कसे फिरत होते स्टेजवर? काय विचारत होते? पैसे पैसे आले का, आले का तुला आले? मग एक महिला बिचारी बोलली नाही आली. लगेच त्याने विचारलं काय करणार मग पैशाचं? अरे तुम्ही काय 15 लाख देतात आहे ना, 1500 रुपये मध्ये बिल्डिंग इमारत विकत घेणार आहात की कुठच्या मोठ्या कंपनीचं स्टॉक मार्केटमध्ये ती कंपनी विकत घेणार आहात? तुम्ही विचार करा, तुम्ही विचार केला पाहिजे. इथे ज्या ताई बसल्यात, नाही नाही ताई, पैसे पण तुमच्या हक्काचे आहेत, पण तुम्ही विचार करा, जे 10 वर्षापूर्वी 15 लाखाबद्दल बोलत होते ते आज 1500 बद्दल बोलतात. 10 वर्षात किती शून्य काढले हा विचार करा. घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना विचारता चेहऱ्यावर शून्य असतो की हे विचारा प्रश्न पुढच्या वेळी तुमच्या जिल्ह्यात येतील ना, तर एका ताईने त्यांना विचारा की साहेब तुमचे जे बॉस आहेत, जे दिल्लीत बसलेले जे मालक आहेत, खरे मालक अदानी आहेत ते वेगळं, पण तुमचे जे मालक आहेत भाजपा, जे दिल्लीतून तुमच्यावर सगळं काही अंकुश ठेवतात, साहेब कधीतरी त्यांना विचारा की 10 वर्षापूर्वी प्रत्येकाच्या खात्यात नुसतं ताईंच्या खात्यात नाही, प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख येणार होते. निवडणुकीपर्यंत आपण ऐकलं होतं, नंतर सांगितलं जुमला होता. त्या 15 लाखाचं 1500 कधी झालं हे जरा आम्हाला सांगा. मग दुसरं काय सांगतात घटनाबाह्य मुख्यमंत्री आपल्याला की आत्ता 1500 ठेवा, सरकार आल्यानंतर परत एकदा आम्ही तुम्हाला वाढीव देऊ. विश्वास ठेवू शकता का कोणी त्यांच्यावर? विश्वास ठेवू शकता का? इकडचे जे आता त्या 72 माळ्यावर पोचले तर अजून किती वरती जातील माहित नाही. जॅकेट बनवून ठेवलं होतं 2 वर्ष, मंत्रीपद मिळेल मिळेल मिळेल. त्यांचा पण विश्वासघात या घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी केला. म्हणजे एक विश्वासघात की दुसऱ्या विश्वासघातकीचा विश्वासघात करत असतो. हे सर्कल आहे. गद्दार गद्दार आपल्यातच गद्दार. पण हे तुम्ही विचार करा. मी आज त्यांना सांगत आहे, या घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना आज इथून सांगत आहे मी, तुमचं सरकार येत नाही म्हणजे नाहीच, हे मी तुम्हाला शब्द देतोय. पण आल्यानंतर माझ्या लाडक्या बहिणींना आमचं सरकार वाढीव निधी देणार म्हणजे देणार, हे तुम्ही आज लिहून घ्या. या व्हिडिओबद्दल तुमचे मत, तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. आणि अशाच ताज्या बातम्या आणि घडामोडी पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.